तर नमस्कार मित्रांनो, तुम्हाला एका मिनिटात जातीभेदाची व्याख्या सांगतो. जातीभेद कसा, कुणी, कधी केला होता आणि किती कठोर केला होता. एका मिनिटात ऐका. मित्रांनो, बाबासाहेबांच्या तालावर आपल्याला जातीभेदाची व्याख्या ऐकायची आहे. मित्रांनो, बाबासाहेबांच्या तालावर, संविधानाच्या बोलावर. मित्रांनो, नीट लक्ष द्या. बाबासाहेबांच्या तालावर, संविधानाच्या बोलावर, लेखणी चालती, पब्लिक बोलती, या भारताच्या दरबारात. मित्रांनो, बाबासाहेबांच्या तालावर, संविधानाच्या बोलावर, लेखणी चालती, पब्लिक बोलती, या भारताच्या दरबारात. बघा आता, बघा जातीभेद कसा केला होता. बघा जातीभेद कसा केला होता. महारमांग गावाच्या बाहेर ठेवला होता. बघा जातीभेद कसा केला होता. महारमांग गावाच्या बाहेर ठेवला होता आणि कामापुरताच वापर त्याचा केला होता. मित्रांनो, बघा जातीभेद कसा केला होता. महारमांग गावाच्या बाहेर ठेवला होता आणि कामापुरताच वापर त्याचा केला होता. पण त्याला संविधानाचा नियम त्याला माहित नव्हता. संविधानाचा नियम त्याला माहित नव्हता. मग काय, शिक्षण घेऊनही पुढे येऊनही बघा जातीला आणलं कसं वर. मित्रांनो, बाबासाहेबांच्या तालावर, संविधानाच्या बोलावर, लेखणी चालती, पब्लिक बोलती, या भारताच्या दरबारात. मित्रांनो, बाबासाहेबांच्या तालावर, संविधानाच्या बोलावर, लेखणी चालती, पब्लिक बोलती, या भारताच्या दरबारात. मित्रांनो, आम्हा गरिबाची कधी कुठं किंमत नव्हती. आणि खरंय बरं हे, आता पण सध्या पण आहे तसं. आम्हा गरिबाची कधी कुठं किंमत नव्हती. त्यांच्या लोकात बसाय आम्हा मुभा नव्हती. बघा, म्हणजे आम्ही त्यांच्या लोकात बसूही शकत नव्हतो. बघा, आम्हा गरिबाची कधी कुठं किंमत नव्हती. त्यांच्या लोकात बसाय आम्हा मुभा नव्हती. त्यांना बोलाय आम्हाला आबोला होती. म्हणजे आम्ही त्यांना साधं बोलूही शकत नव्हतो. त्यामुळं आम्हा गरिबाची कधी कुठं किंमत नव्हती. त्यांच्या लोकात बसाय आम्हा मुभा नव्हती. त्यांना बोलाय आम्हाला आबोला होती. आता संविधानामुळे आता आमची किंमत वाढती. मग काय, शिक्षण घेऊनही पुढे येऊनही बघा जातीला आणलं कसं वर. मित्रांनो, शिक्षण घेऊनही पुढे येऊनही बघा जातीला आणलं कसं वर. बाबासाहेबांच्या तालावर, संविधानाच्या बोलावर, बाबासाहेबांच्या तालावर, संविधानाच्या बोलावर, लेखणी चालती, पब्लिक बोलती, या भारताच्या दरबारात. मित्रांनो, बाबासाहेबांच्या तालावर, संविधानाच्या बोलावर, लेखणी चालती, पब्लिक बोलती, या भारताच्या दरबारात. मित्रांनो, त्यांनी त्यावेळेस केलं होतं आधी. त्यांनी त्यावेळेस, आणि खरंच त्यावेळेस आधी केलं होतं. त्यांनी त्यावेळेस केलं होतं आधी, पण त्यावेळेस आम्हाला कोणी नव्हता साथी. त्यांनी त्यावेळेस केलं होतं आधी, पण त्यावेळेस आम्हाला कोणी नव्हता साथी. आता यांनाच आमची वाटते भीती. आता यांनाच आमची आता वाटते भीती. शिक्षण घेऊनही पुढे येऊनही बघा जातीला आणलं कसं वर. शिक्षण घेऊनही पुढे येऊनही बघा जातीला आणलं कसं वर. मित्रांनो, बाबासाहेबांच्या तालावर, बाबासाहेबांच्या तालावर, संविधानाच्या बोलावर, लेखणी चालती, पब्लिक बोलती, या भारताच्या दरबारात. मित्रांनो, बाबासाहेबांच्या तालावर, संविधानाच्या बोलावर, लेखणी चालती, पब्लिक बोलती, या भारताच्या दरबारात. बघा जातीभेद किती कठोर होता. ऐकलं ना. बघा जातीभेद कसा केला होता. हे परत घेऊ वाक्य. बघा जातीभेद कसा केला होता. महारमांग गावाच्या बाहेर ठेवला होता. खरंय ना. बघा जातीभेद कसा केला होता. महारमांग ओबीसी वाला गावाच्या बाहेर ठेवला होता आणि खरंच कामापुरताच वापर त्याचा केला होता. बघा जातीभेद कसा केला होता. महारमांग गावाच्या बाहेर ठेवला होता आणि कामापुरताच
वापर त्याचा केला होता, पण संविधानाचा नियम त्याला माहित नव्हता. संविधानाचा नियम त्याला माहित नसल्यामुळे त्याचा कामापुरता वापर होत होता आणि पुढचे लोकही कामापुरता त्याचा वापर करत होते. बघा जातीभेद कसा केला होता. महार मान गावाच्या बाहेर ठेवला होता. कामापुरताच वापर त्याचा केला होता. संविधानाचा नियम त्याला माहित नव्हता. मग शिक्षण घेऊन पुढे येऊन बघा जातीला आणलं कसं वर. शिक्षण घेऊन पुढे येऊन बघा जातीला आणलं कसं वर. बाबासाहेबांच्या तालावर, संविधानाच्या बोलावर, बाबासाहेबांच्या तालावर, संविधानाच्या बोलावर लेखणी चालती, पब्लिक बोलती या भारताच्या दरबारात. बघा किती कठोर जातीभेद केला होता. आता पुढचं वाक्य काय म्हणतंय, आम्हा गरिबाची कधी कुठं किंमत नव्हती. बरोबर आहे. पहिली पण नाही आणि आता पण नाही गरिबांची किंमत. आम्हा गरिबाची कधी कुठं किंमत नव्हती. त्यांच्या लोकात बसाय आम्हा मुभा नव्हती. कारण त्यांचा त्यावेळेस घमंड लय होता. त्यांच्या लोकात बसाय आम्हा मुभा नव्हती. त्यांना बोलाय आम्हाला आबोला होती. त्यांना आम्ही बोलूही शकत नव्हतो. आता संविधानामुळे आमची किंमत वाढते. मग शिक्षण घेऊन पुढे येऊन बघा जातीला आणलं कसं वर. शिक्षण घेऊन पुढे येऊन बघा जातीला आणलं कसं वर. मित्रांनो, बाबासाहेबांच्या तालावर, संविधानाच्या बोलावर लेखणी चालती, पब्लिक बोलती या भारताच्या दरबारात.